Hello and welcome to Innerbit Technology YouTube channel. आज आपण एक अशा सॉफ्टवेअर बद्दल बोलणार आहोत ते स्पेशली डिझाईन केलेलं आहे एका प्रोफेशनल ऑफिस साठी, ते म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंट हे एक असं प्रोफेशन आहे ज्याच्यामध्ये रिस्पेक्ट तर आहेच, पण काम पण भरपूर असतं. ते चार्टर्ड अकाउंटंट हे काय जे प्रोफेशन आहे, ते चार्टर्ड अकाउंटंट हे बिझनेसच्या वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये काम करतात, जसं की फायनान्स, ऑडिट, टॅक्सेशन, इन्कम टॅक्स, वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये काम करत असल्यामुळं जे काय सी ए असतात त्यांना खूप जास्त काम असतं आणि खूप वर्कलोड असतो, प्लस ड्यू डेट्स सारखे सारखे असतात. त्यामुळे त्यांच्याकडे कमी टायमामध्ये जास्त काम करण्याचं एक मोठं टार्गेट असतं. तर ते जे काय टार्गेट आहे ते टार्गेट त्यांना कंप्लीट करताना बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. तर त्यासाठी काय होतं, त्यामध्ये काय की इनएफिशियंट त्यांचं स्टाफ असेल, किंवा कामाचं स्टेटस कळत नसेल, किंवा स्टाफ आणि जे काय सी आहे त्यांच्यामध्ये काही कम्युनिकेशन गॅप होत असेल, आणि प्लस ज्यावेळेस काम होईल त्यावेळेस त्याचं इनवाइसिंग होणं असेल आणि त्याचं परत ते जे काय इनवाइस झालेलं आहे त्याचं फीज कलेक्शन असेल, हे सगळं मॅनेज करणं खूप कठीण होऊन जातं, कारण वर्कलोड खूप असतो, ड्यू डेट सारखे येत असतात. तर हे जे काय आहे हे काम ज्यावेळेस सीए करतो त्यावेळेस त्याच्याकडे काही एक ॲक्युरेट इन्फॉर्मेशन काही बाबतीत नसते, की जसं प्रत्येक जे काय आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय क्लायंटला, त्या सर्व्हिसचं ॲक्युरेट स्टेटस काय सध्या, ते कुठल्या स्टेपमध्ये, डेटा एंट्रीच्या स्टेपमध्ये की फायनलायझेशनच्या स्टेपमध्ये, ते कळत नाही. कोणत्या टास्क किंवा कोणते जे काय सर्व्हिस आपण देतोय, कोणत्या क्लायंटची कोणती सर्व्हिस, त्याला आपण टास्क म्हणतो, ते पेंडिंग आहे की कम्प्लीट झालेलं आहे त्याचं स्टेटस आपल्याला कळत नाही. समजा एखादी टास्क पेंडिंग असेल तर त्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन साठी ते टास्क पेंडिंग असतं, की पर्टिक्युलर काही डेटा क्लायंट कडून येणं आहे किंवा काय, तर ते टास्क कशासाठी पेंडिंग आहे तर त्याची इन्फॉर्मेशन आपल्याकडे नसते. त्याच्यानंतर प्रायोरिटी आपल्याला सेट करता आली पाहिजे, की नेक्स्ट 2 दिवसामध्ये कशाचं ड्यू डेट आहे, किंवा कोणतं काम आपल्याला प्रायोरिटीवरती करायचं आहे, ते आपण प्रायोरिटीज पण सेट करता आल्या पाहिजे कामामध्ये. अशा कुठल्या टास्क आहेत ते खूप दिवसांपासून पेंडिंग आहेत, अशा टास्कचं हे माहिती सीए ला बऱ्याच वेळेला आपल्याकडे नसते. त्याच्यानंतर स्टॉक, जो काय स्टाफ आपल्याकडे आहे, कधी कधी एखाद्या स्टाफकडे खूप वर्कलोड असतो आणि एखाद्या स्टाफकडे एकदम कमी वर्कलोड असतो, तो मोकळा बसून असतो. तर जे काय स्टाफचं वर्कलोड डिवायडेशन आहे किंवा स्टाफचं जे काय ऑक्युपन्सी आहे ती आपल्याला वाढवायची कशी, ते आपण सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो. आणि जे काय सी आहेत त्यांना सतत एक काळजी लागलेली असते, की आपले जे काही टास्क आहेत किंवा जे काही आपल्याला रिटर्न भरायचे तर ते आपले त्या डेटच्या अगोदर कंप्लीट होतील की नाही होतील, आपले जे काय स्टाफ आहे त्यांची जे काय कामाची पद्धत आहे ती बरोबर आहे की नाही आहे, त्यांचे जे काय स्किल आहेत ते त्याच्यानुसार काम करून आपल्याला जे काय रिझल्ट पाहिजे ते देतात की नाही, आणि जे काय टास्क आहेत ते टास्क मिस होण्याचे चान्सेस भरपूर असतात, कारण खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडं टास्क येतात. त्याच्यामुळे ते टास्क आपल्याला काही टास्क सुटून जातील, काही ड्यू डेटच्या आत होतील की नाही होतील, ती एक काळजी कंटिन्यू लागलेली असते. आणि एवढं सगळं करून ते जे काय आपण एफर्ट्स त्या कामामध्ये घालतोय त्याच्यातून व्यवस्थित रेव्हेन्यू जनरेट होईल की नाही होईल, ती एक काळजी असते. त्यानंतर जे काय आपण रिटर्न वगैरे भरतो त्यावेळेस काही आपण नोट्स करून ठेवतो, की जे फायनल रिटर्नच्या वेळेस किंवा फायनल ज्यावेळेस इयर एंडिंगला आपल्याला त्या गोष्टी लागू शकतात, तर अशा जे काही नोट्स आहेत त्या आपण साधारण डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवतो, पण त्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही किंवा नंतर सापडतही नाही की कुठं लिहून ठेवलं होतं, काय काय ऑब्झर्वेशन्स होते, काय नोट्स होत्या, काय आपल्याला फायनल ऑडिटच्या वेळेस किंवा फायनल रिटर्नच्या वेळेस डेटा पाहिजे,
तर ते जे नोट्स आहेत ते आपल्याला साधारण भेटत नाही, तर त्याची एक एक सतत काळजी असते की ते कसं मॅनेज करावं. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की सर्व्हिस जी काय आपण प्रोव्हाइड करतो त्याचं फीज कलेक्शन, कोणाकडे किती आउटस्टँडिंग आहे, त्याचे काय ड्यूज आहेत ते मॅनेज करणं ही आपण एक मोठं काम असतं. आणि आपलं पर्सनल वर्क बरोबर ऑफिस वर्क किंवा एक्सपेन्सेसही आपण कसे मॅनेज करायचे हे सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो. आता हे जे काय CA चे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला आपण ओव्हरकम करण्यासाठी इनरबीट टेक्नॉलॉजीने ठरवलं की थोडंसं CA ला एक मदत होईल असं काहीतरी काम करावं, आणि आम्ही त्याच्यावरती काम चालू केलं. जे काय ॲक्च्युअल वर्किंग किंवा प्रॅक्टिसिंग CA आहेत त्यांच्याबरोबर बसून आम्ही त्यांच्याकडून इनपुट्स घेतले, त्यांचं जे काय डे टू डे ऑफिस वर्क आहे त्याच्यातले प्रॉब्लेम्स समजून घेतले, आणि प्रॉब्लेम समजून घेऊन त्याच्यावरती एक नवीन सॉफ्टवेअर आम्ही तयार केलं आणि एक नवीन सोल्युशन CA साठी घेऊन आलो, ते म्हणजे माय ऑफिस युअर हेल्पिंग हँड. माय ऑफिस हे जे काय तुमचं एक हेल्पिंग हँड म्हणून काम करेल, आणि तुमचं जे काही डे टू डे ऑफिसचं काम आहे त्याला सोपं करण्याचं काम हे माय ऑफिस सॉफ्टवेअर नक्कीच करू शकतो. आता हे जे काय माय ऑफिस आहे त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय, जे काय CA काम करतात त्यांचं कामामध्ये जे काय डे टू डे कामामध्ये जे प्रॉब्लेम्स ते फेस करतात त्याच्यासाठी एक ॲक्युरेट आणि परफेक्ट सोल्युशन CA ला प्रोव्हाइड करणं, आणि त्या सोल्युशन मधून त्यांचं काम फास्ट होईल आणि पटकन होईल, कामाचा व्यवस्थित ट्रॅक त्यांना भेटेल, आणि जे काय बाकी प्रॅक्टिसिंग CA आहेत त्यांच्यापेक्षा त्यांना एक थोडासा एज भेटून जाईल, आणि त्यांची जी काय फर्म आहे ती प्रॉफिटेबल आणि व्यवस्थित रन कशी होईल यासाठी आमचे प्रयत्न राहतील. आता माय ऑफिस काय करू शकतो ऑफिसमध्ये, तर ते जे काय टास्क मॅनेजमेंट आहे, म्हणजे जे काय आपण क्लायंटला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो तर प्रत्येक सर्व्हिस म्हणजे एक टास्क असते, ते टास्क मॅनेज करू शकतो. ते टास्क आपण ऍड करून ते टास्क पर्टिक्युलर स्टाफला असं आपण असाइन करू शकतो. जे काही टास्क आहे ते आपण व्ह्यू करू शकतो, ते व्ह्यू करण्यासाठी आपण सर्व्हिस वाईज करू शकतो, स्टाफ वाईज करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्या प्रायोरिटी वाईज सेट करून त्या प्रायोरिटी वाईज सेट करू शकतो. पेंडिंग कुठले आहेत, कम्प्लिटेड कुठले आहेत, ओव्हरड्यू कुठले आहेत, तर हे जे काय टास्क आहेत ते आपण वेगळ्या वेगळ्या रिपोर्ट्स मधून पाहू शकतो, किंवा आजच्या डेटला कुठले कुठले ज्यांची ड्यू डेट्स आहेत असे टास्क आपण पाहू शकतो, आणि नेक्स्ट 7 days मधले कुठले टास्क आहेत असे वेगळे वेगळे रिपोर्ट्स याच्यामध्ये आपण दिलेले आहेत. त्याच्यानंतर जे काय टास्क असते आपल्याली तर ती टास्कची ऍक्टिव्हिटी म्हणजे ते टास्क कुठल्या स्टेपमध्ये कुठल्या स्टेजमध्ये, तर ते सुद्धा आपण त्याच्यातून मॅनेज करू शकतो. त्याच्यानंतर स्टाफ मॅनेजमेंटही आपल्याला करता येईल, की कुठल्या स्टाफकडे किती काम आहे, कोणता स्टाफ काय काम करतोय, कुठलं काम कोणत्या स्टाफनी केलेलं आहे, काही जर कामात चुकी झाली असेल किंवा काय कोणतं काम कुणी केलेलं आहे हे आपल्याला स्टाफ मॅनेजमेंट मधून कळून जाईल. त्यानंतर बऱ्याच वेळेला क्लायंट्स कडनं डॉक्युमेंट्स येतात आणि ते डॉक्युमेंट्स आपल्याकडे आल्यानंतर त्याचं प्रॉपर एंट्री होत नाही. क्लायंट सांगतात की डॉक्युमेंट्स पाठवलेले किंवा आपण डॉक्युमेंट्स रिटर्न केलेले असतात, पण क्लायंट म्हणतो की मला डॉक्युमेंट्स परत भेटलेलेच नाहीये. तर जे काय डॉक्युमेंट्सचं इनवर्ड आउटवर्ड मॅनेजमेंट आहे तेही आपण या सॉफ्टवेअर थ्रू करू शकतो. त्याच्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे तुमचं इनवायसिंग असेल, फीज रिसिट असेल, अकाउंटिंग असेल, हे सगळं आपण याच्या थ्रू करू शकतो. एक्सपेन्सेसही मॅनेज करू शकतो. त्यानंतर कम्युनिकेशन क्लायंटचं आपण सॉफ्टवेअर थ्रू करू शकतो, जे आपण ईमेल थ्रू, SMS थ्रू, आणि एक नवीन फीचर आपण लवकरच ऍड करतोय, व्हॉट्सअप थ्रू ही आपण क्लायंटशी कम्युनिकेशन करू शकतो. कारण बऱ्याच वेळेला क्लायंट्स ईमेल किंवा SMS चेक करतील असं नाही, व्हॉट्सअप बऱ्याच वेळेला चेक होतं. तर एक नवीन फीचर ऍड होईल त्याच्यामध्ये, ते म्हणजे व्हॉट्सअप थ्रू क्लायंटशी कम्युनिकेशन करणं. तर हे एक बेसिक सॉफ्टवेअरचं डॅशबोर्ड आहे, ज्याच्यामध्ये हा ऍडमिनचा डॅशबोर्ड आहे, ज्याच्यामध्ये सर्व्हिस वाईज आपल्याला इकडे दिसते की सर्व्हिस वाईज किती टास्क पेंडिंग आहेत,
त्याच्यानंतर कोणत्या स्टाफकडं किती टास्क पेंडिंग आहे हे पण इथं भेटेल आपल्याला. आणि इथं प्रायोरिटी वाईज किंवा ओव्हरड्यू किती टास्क आहेत हे सगळे इथं आपल्याला अपकमिंग टास्क किती आहेत हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. एक ओव्हरव्ह्यू घेऊ आपण. जे काय आपलं माय ऑफिस सॉफ्टवेअर आहे त्याचा, हा माय ऑफिसचा आयकॉन आहे, याला डबल क्लिक केलं की सॉफ्टवेअर ओपन होईल. लॉग इन पेजमध्ये आपण प्रत्येक जो काय स्टाफ असेल त्याचा एक युजर क्रिएट करतो. त्याला युजर क्रिएट करून त्याला लॉग इन आणि पासवर्ड आपण प्रोव्हाइड करतो. आता हे मी ऍडमिन युजरनी लॉग इन केलेलं आहे, त्यामुळे इथं वरती आलंय बघा ऍडमिन डॅशबोर्ड. त्याच्यामध्ये इथं आपल्याला दिसत आहे की कुठल्या कुठल्या सर्व्हिस वाईज कुठले कुठले टास्क पेंडिंग आहेत, कुठल्या कुठल्या स्टाफकडे किती टास्क पेंडिंग आहे, प्रायोरिटीचे टास्क किती आहेत. त्या प्रायोरिटीला क्लिक केलं की खाली आपल्याला दिसून जाईल की हे 2 प्रायोरिटीने आपल्याला कंप्लीट करणं आहे टास्क. त्याच्यानंतर पेंडिंग टास्कला क्लिक केलं की पेंडिंग दिसून जाईल. ओव्हरड्यूला क्लिक केलं की ओव्हरड्यूची लिस्ट येऊन जाईल. कम्प्लिटेडला क्लिक केलं की खाली कम्प्लिटेड टास्क दिसतील. हे अपकमिंग टास्कची इथे लिस्ट आहे. नंतर इथं जे काय आहे, सपोज हे आपल्याला चेक करायचं आहे की क्वार्टरली रिटर्न्स कोणाकोणाचे पेंडिंग आहे. जस्ट क्लिक करायचं आहे आणि इथं आपण पर्टिक्युलर मंथ इयर सिलेक्ट केले की आपल्याला दिसून जाईल की ते कोणाकोणाचे पेंडिंग आहे. इथं स्टेटस वाईज पण कळू शकतं की इन प्रोसेस किती आहे, कम्प्लिटेड किती आहे. काही कारणास्तव आपण एखादा टास्क होल्डवरती ठेवला असेल तर ते होल्डवरती किती टास्क आहेत हे आपण असं चेक करू शकतो. कोणत्या स्टाफकडे किती काम आहे, जस्ट त्या स्टाफला क्लिक केलं की इथं दिसून जाईल की त्या स्टाफकडे आपण किती काम दिलेलं आहे. हे टास्क स्टाफ वाईज पण आपल्याला कळून जाईल. आणि हे टास्क असाइन टू मी म्हणजे आपल्याला किती टास्क असाइन झालेले ते आपण इथूनही चेक करू शकतो. आणि हे जे काय टास्क आहेत हे आपल्याला पुढे जाऊन कंप्लीट कसे करायचे, हे टास्क कसे ऍड करायचे ते आपण आता पाहूयात. आता कुठलाही टास्क ऍड करायचा असेल तर त्यासाठी तो टास्क कुठल्या ना कुठल्या क्लायंटचा असणार आहे. तर त्यासाठी क्लायंट ऍडिशन महत्वाचं आहे. तर क्लायंट ऍड करण्यासाठी मास्टरमध्ये इथं आपण जायचं क्लायंटमध्ये. इथं आपण क्लायंट ऍड करू शकतो. एक रजिस्टर मधून जुना क्लायंट आपण ओपन करू. इथं ओपन केलं की हे जे काय क्लायंट आहे त्याचा जर काही आपण फाईल नंबर किंवा क्लायंट कोड असेल तर तो आपण इथे देऊ शकतो. हे क्लायंटचं नाव असेल, हे कॉन्टॅक्ट पर्सन, ऍड्रेस, हे बेसिक जे क्लायंटचे डिटेल्स आहेत ते आपण फीड करू शकतो. त्यानंतर इथं अकाउंटिंग रिलेटेड आहे, त्याचं जर काही आउटस्टँडिंग आपल्याकडे असेल तर ते आपण आउटस्टँडिंग इथं टाकून ठेवू शकतो. त्यानंतर पर्टिक्युलर क्लायंटसाठी जर आपला कुठला स्टाफ आपण असाइन केलेला असेल तर ते स्टाफ सुद्धा आपण इथून असाइन करू शकतो. प्लस तो जो क्लायंट आहे त्याचं आपण कुठलं कुठलं काम करतोय हे जे काय आहेत या सर्व्हिसेस आहेत, या सर्व्हिसेसही आपण ऍड करू शकतो. त्या सर्व्हिस ऍड करण्यासाठी इथं सर्व्हिसचा एक ऑप्शन आहे, इथून आपण सर्व्हिसेस ऍड करू शकतो. तर अशा प्रकारे आपण काही सर्व्हिसेस इथं ऍड ऑलरेडी केलेल्या आहेत. जसे की 3B आपल्याला फाईल करायचं असेल तर त्याच्या काय स्टेप्स आहेत, 3B फाईल करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, तर असं आपण स्टेप्सही ऍड करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर हे जे काय 3B फायलिंग करायचंय त्यासाठी काय काय आपल्याला डॉक्युमेंट्स क्लायंट्सकडनं घेणं आहे तर हेही आपण इथं सेट करून ठेवू शकतो. म्हणजे नवीन एखादा जरी स्टाफ आपल्याकडे असेल तरी त्याला कळून जाईल की GST 3B फायलिंग करायचं तर या स्टेप थ्रू आपल्याला ते फायलिंग करायचे, प्लस हे डॉक्युमेंट्स आपल्याला क्लायंटकडनं घ्यायचे. अशा प्रकारे ह्या सर्व्हिस आपण ऍड करून ठेवू शकतो आणि त्याच सर्व्हिस आपल्याला इथं क्लायंट साईडला दिसतील. आणि ज्यावेळेस आपण क्लायंट ऍड करतोय तर त्या क्लायंटला आपण कुठल्या कुठल्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय ते आपण इथून टिक करून ठेवू शकतो. आणि हे सगळं काम जर एकच स्टाफ करत असेल तर इथं स्टाफ सिलेक्ट करायचा आणि ऍड करायचं, तर त्या सर्व्हिसच्या समोर तो स्टाफ ऍड होऊन जाईल. किंवा पर्टिक्युलर एका सर्व्हिसला वेगळा स्टाफ द्यायचा असेल तर इथे जस्ट नाव टाईप करायचंय आणि एंटर करायचंय. त्या सर्व्हिससाठी तो दुसरा स्टाफ असाइन होऊन जाईल. म्हणजे ज्यावेळेस आपण तो टास्क क्रिएट करणार आहे ऑटोमॅटिक तो टास्क या पर्टिक्युलर स्टाफला ऑटोमॅटिक असाइन होऊन जाईल आणि त्याला त्याच्या डॅशबोर्डवरती दिसेल की हे काम मला आता करणे. तर अशा प्रकारे आपण क्लायंट्स ऍडिशन ऍड करू शकतो. रजिस्टरमध्ये आपल्याला इथं आपली पूर्ण क्लायंटची लिस्ट दिसून जाईल. अशा प्रकारे पूर्ण आपल्याला क्लायंट्स दिसतील. टॅली सारखं आपण एस्केप आणि एंटर वरती सगळं काम करणार आहे, प्लस माऊसही यूज करू शकतो. हे झालं क्लायंट आणि सर्व्हिस ऍडिशन. त्यानंतर
आपण पाहूयात की टास्क किंवा एखादं जर काम आपल्याकडे आलं तर ते काम कसं ऍड करायचं. इथं आपण दोन प्रकारे काम ऍड करू शकतो. एक तर सिंगल एका क्लायंटचं एक एक करून काम ऍड करू शकतो, किंवा काही काम आपल्याला बल्क मध्ये पण ऍड करता येते. जसे की इन्कम टॅक्स रिटर्न आहे, ते वन टाइम आपण सगळ्या क्लायंटचं करतो, तर ते आपण बल्क मध्ये पण ऍड करू शकतो. आपण दोन्हींचा डिफरन्स आता पाहू. टास्क ऍडिशन. टास्क ऍड करताना आता इथं क्लायंट सिलेक्ट करायचं आहे. जसं की मी एक स्टाफ सिलेक्ट केला. त्याच्यानंतर त्या टास्कचं आपल्याला काय काम करायचंय, तर इथं सर्व्हिसची लिस्ट येऊन जाईल. आपण जो क्लायंट आता घेतला होता त्याच्यासाठी फक्त इन्कम टॅक्स रिटर्नच आपण काम करतोय, तर तेवढंच येऊन जाईल इथं इन्कम टॅक्स. किंवा दुसरा क्लायंट जर आपण घेतला, तर त्या क्लायंटच्या आपण जे काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय ते सगळं आपल्याला इथे दिसून जाईल. तर आपल्याला जी सर्व्हिस सध्या ज्या सर्व्हिससाठी टास्क क्रिएट करायचे ती टास्क इथं ऍड करायची. त्यानंतर आता हे 3B फायलिंग आता ऑगस्ट चालू आहे, तर ऑटोमॅटिक त्यांनी काय घेतलं की लास्ट मंथ ऑटोमॅटिक इथे घेऊन टाकल आणि लास्ट इयर पण इथं ऑटोमॅटिक घेऊन टाकल, तो की या मंथ साठीचा आपल्याला GSTR 3B भरायचा आहे. त्यानंतर टास्कचं टायटल पण ऑटोमॅटिक येऊन जातं, GSTR 3B फायलिंग फॉर जुलै 2022. म्हणजे हे टास्कचं नाव पण आपल्याला टाईप करायची गरज नाही. जर चेंज करायचं असेल तर आपण चेंज करू शकतो याच्यामध्ये. त्यानंतर हे कामाचं आपलं बजेट काय, किंवा क्लायंट कडनं आपल्याला किती फीज कलेक्ट करायची आहे ती फीज आपण इथं टाकू शकतो. सपोज आपण याच्यातनं 1000 रुपये इथं टाकले तर 1000 रुपये इथं फीज येऊन जाईल. ते काम कधी स्टार्ट करायचं आहे आपल्याला, स्टार्ट डेट. त्याच्यानंतर ते काम कंप्लीट करण्यासाठी आपल्याला साधारण किती दिवस लागणार आहे, तर त्याची एक डेट टाकायची आपल्याला. तर ऑटोमॅटिक त्याची कम्प्लिशन डेट इथे येऊन जाईल की हे 2 तारखेपर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे. आणि त्याची ऍक्च्युअल ड्यू डेट जी काय असेल ती ड्यू डेट आपण इथं टाकणार. म्हणजे ते ड्यू डेट पण मेंटेन होईल. ही जी कम्प्लिशन डेट असेल हे स्टाफला दिसणार की हे या तारखेपर्यंत आपल्याला काम कंप्लीट करायचंय. आपण क्लायंट वाईज डिसाईड करू शकतो की हे काम या क्लायंटचं एवढ्या तारखेपर्यंत झालं पाहिजे, दुसऱ्या क्लायंटचं एवढ्या तारखेपर्यंत झालं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण सेट करू शकतो. प्लस ड्यू डेट काय त्या कामाची ती ड्यू डेटही सेट करू शकतो. प्लस प्रायोरिटी सेट करू शकतो, हाय, लो, मीडियम, नॉर्मल, मीडियम, हाय अशा प्रकारे सेट करू शकतो. प्लस या कामासाठी काही रिमार्क्स आपल्याला जो स्टाफ काम करणार आहे त्याच्यासाठी काही रिमार्क्स लिहून ठेवायचे असतील, तर त्या रिमार्क्स आपल्याला इथं लिहून ठेवता येतील. जसे की इथं मी करतो. अशा प्रकारे जे काही रिमार्क्स आहेत ते आपण ऍड करून ठेवू शकतो. आणि ते टास्क कोणाला असाइन करायचंय त्या टास्कला आपण त्या स्टाफला आपण सिलेक्ट करू शकतो, किंवा मल्टिपल स्टाफला सुद्धा आपण असाइन करू शकतो. त्याच्यानंतर इथं सेव्ह करायचंय. तर ही टास्क आपण आपल्या टास्क मध्ये ऍड झालेली आहे. आता ही जी काय टास्क आपण ऍड केलेली आहे ती टास्क आपल्याला दोन्हीकडे दिसेल, या स्टाफलाही दिसेल आणि जो काय आपण दुसऱ्या स्टाफला असाइन केलेले आहे त्याच्याकडे पण दिसेल. आता हे झालं सिंगल टास्क ऍडिशनचं. आणि जसं म्हटलं की इन्कम टॅक्स आपल्याला किंवा जीएसटीचे रिटर्न सुद्धा आपल्याला बल्क मध्ये करावं लागतील, कारण ते जेवढे क्लायंट्स आहेत ते सगळ्यांना ऍप्लिकेबल असणार आहे. फक्त हे सिंगल टास्क आपण जीएसटी रजिस्ट्रेशन असेल किंवा काही अदर रजिस्ट्रेशन असतील त्यासाठी वापरू शकतो. पण जे काय इन्कम टॅक्स असेल, जीएसटी रिटर्न असेल, त्यासाठी आपल्याला बल्क टास्कच क्रिएट करावं लागतील. तर ते टास्क क्रिएट करताना इथं आपल्याला अगोदर सर्व्हिस सिलेक्ट करावं लागतील. जसं की सपोज आपल्याला करायचंय जीएसटी 3Bच घेतला आपण परत. तर ज्या ज्या क्लायंट्सला आपण 3B ची सर्व्हिस असाइन केलेली आहे त्या सगळ्यांची लिस्ट इथं येऊन जाईल. आता या सगळ्या स्टाफचा आपल्याला जर 3B टास्क क्रिएट करायचा असेल तर इथे सिलेक्ट ऑल क्लायंट्स केलं की सगळ्यांचं सिलेक्ट होऊन जाईल. त्या क्लायंट्सला आपण स्टाफ असाइन केलेला आहे तर इथं ऑटोमॅटिक त्या स्टाफचं पण नाव येऊन जाईल. टास्कचं इथं टायटल येऊन जाईल. बजेट इथं टाकू शकतो आपण. जे लास्ट टाइम आपण फीड केलं तेच आपल्याला इथं फीड करायचं आहे.
बाकी सगळं सेम आहे, फक्त इथं सर्व्हिस एकदा आणि क्लायंट्स मल्टिपल ऍड करू शकतो. प्रायोरिटी सेट काय करता येईल, रिमार्क्स काय टाकायचे असतील तर रिमार्क्स टाकता येतील आणि इथं टास्क आपण सेव्ह करू शकतो. हे टास्क सेव्ह होऊन जाईल. अशा प्रकारे आपण बल्कमध्ये टास्क क्रिएट करू शकतो आणि ऑटोमॅटिक त्या स्टाफला ते दिसून जाईल की आपल्याला एवढे एवढे टास्क आता करायचे आहेत. इथं टास्कची क्वांटिटी ऑटोमॅटिक वाढलेली आहे पेंडिंग टास्क मध्ये. इथे सगळे टास्क ऍड झालेत सगळ्या क्लायंटसाठीचे. आता हे जे टास्क ऍड झालेत हे डॅशबोर्ड वरती दिसतील. त्याच्यानंतर इथं जर आपण गेलं ट्रान्झॅक्शन मध्ये माय टास्क, इथं जर गेलं तर आपल्याला किती टास्क असाइन झालेले ते दिसेल. पर्टिक्युलर सपोज आपल्याला आता फक्त जुलै 2022 टास्क वरती काम करायचं आहे आपल्याला, तर आपण तेच काम इथं फिल्टर करून पाहू शकतो की हे काम आपल्याला असाइन झालेले, हे काम आता कम्प्लीट करायचं आहे. इथं आपण कम्प्लिटेड टास्क बघू शकतो, होल्ड वरती किती आहे, हे सगळं फिल्टर इथं आपल्याला दिलेलं आहे. आता हे सगळे ग्रीन मध्ये दिसतात म्हणजे याची प्रायोरिटी नॉर्मल आहे. जर रेड मध्ये दिसत असेल तर त्याची प्रायोरिटी हाय असणार आहे. तर अशा प्रकारे आपण इथं डिस्प्ले करतानाही सेपरेट चेक करू शकतो की कुठल्या कामाची काय प्रायोरिटी. आता सपोज आपण हे एपीएमचं काम, एपीएम सर्व्हिसेस क्लायंटचं काम आपण करायला घेतलं, तर हे काम आपण करत असताना त्याचं नोट किंवा ते काम कसं प्रोसेस झालंय ते कसं मॅनेज करायचं, तर जस्ट हे जे काही क्लायंटचं नाव आहे किंवा हे जी पूर्ण रो आहे तिथं कुठेही एंटर करायचं किंवा डबल क्लिक करायचं, तर टास्क प्रोसेसची विंडो इथं ओपन होऊन जाईल. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे टॅब आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट टॅब आहे वर्क डनचा टॅब. वर्क डन मध्ये इथे एंट्री डेट वगैरे दिसते आपल्याला आणि इथे ऍक्टिव्हिटी दिसतात. ऍक्टिव्हिटी मध्ये कॅल्क्युलेट लायबिलिटी, हे जे काय स्टेप्स आपण सर्व्हिस ऍड करताना ऍड केलेल्या आहेत त्या ऍड इथं दिसतील आपल्याला. त्याच्यानंतर जे जे काम आपण कम्प्लीट करू त्या कामाला इथं टिक करायचंय, ते ऑटोमॅटिक प्रोसेस हिस्ट्री मध्ये इथं सेव्ह होत राहील आणि इथे युजरचं पण नाव सेव्ह होईल की कुठलं पर्टिक्युलर काम कुठल्या स्टाफनी केलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे ऍड करू शकतो. किंवा हे ऍड करायचं राहिलंय आणि सगळं काम कम्प्लीट झालंय, बऱ्याच वेळेला असं होऊन जातं, तर हे इथंच आपण मार्क ऑल ला जर केलं तर सगळे टास्क इथं कम्प्लीट होऊन जातील. आता ज्यावेळेस हे टास्क करताना आपल्याला कधी कधी काही खर्च करावा लागतो, काही डॉक्युमेंट्स आणावं लागतात, काही झेरॉक्स काढावं लागतील, काही काही वेळेस आपल्याला जे काही टॅक्सचे अमाऊंट आहे ती आपण भरतो, तर ते जे काय असेल एक्सपेन्सेस त्या पर्टिक्युलर टास्क साठी केलेले ते आपण इथे ऍड करू शकतो. त्या एक्सपेन्स इथे आपण टायटल ऍड करता येईल. त्याच्यानंतर काय अमाऊंट आपण पेड केली त्या अमाऊंट इथे आपल्याला टाकता येईल आणि खाली इथे रिमार्क्स पण टाकता येतील की काय त्या कशासाठी पे केलंय काय, आणि ते जे काय एक्सपेन्स आहे ते आपण खाली सेव्ह करून ठेवू शकतो. आणि हे जे काय एक्सपेन्स आहे ज्यावेळेस आपण या पर्टिक्युलर टास्कचं बिल तयार करू त्यावेळेस हे एक्सपेन्स त्या बिलामध्ये ऑटोमॅटिक ऍड होतील, म्हणजे ते क्लायंट कडनं आपल्याला कलेक्ट करता येतील. बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात राहत नाही की काय खर्च केलेत, कुठं कुठं काय काय खर्च केलेत, ते क्लायंट कडनं कलेक्शन लक्षात राहत नाही, तर ते आपण या एक्सपेन्सेस थ्रू मॅनेज जर केले तर ऑटोमॅटिक आपल्याला कळून जाईल. त्यानंतर दोन कम्युनिकेशनच्या इथं टॅब दिलेले आहेत. एक तर आपण क्लायंटकडं क्लायंटकडनं काही डेटा मागवायचा असेल तर इथं आपण क्लायंटला डायरेक्ट मेल करू शकतो. क्लायंटचा मेल आयडी टाकायचा आहे आणि त्याला आपण मेल करू शकतो. इथून डायरेक्ट सब्जेक्ट टाकता येईल. सीसी मध्ये कोणाला ठेवायचं असेल आपल्याला बाय डिफॉल्ट आपण एक सेट करून ठेवू शकतो की कुठलाही मेल इथून जाताना एक मेल आयडी सीसी मध्ये ऑटोमॅटिक राहील आणि इथं जो काय मेसेजचा कंटेंट आहे तो आपण टाईप करून ठेवू शकतो. त्यानंतर SMS थ्रू जर आपल्याला पाठवायचं असेल तर इथे क्लायंटचा नंबर ऑटोमॅटिक येऊन जाईल. जो काय मेसेजचा कंटेंट आहे तो इथे टाईप करायचा आणि सेंड करायचा, मेसेज जाईल. आणि असंच सेम आपण व्हॉट्सअपचं ऍड करतोय तर व्हॉट्सअप इथून जाऊ शकतं. प्लस या जे काय टास्क आपण क्रिएट करतोय
त्याच्याविषयी काही नोट्स आपल्याला ऍड करून ठेवायचे असतील तर त्या नोट्स आपण इथं ऍड करून घेऊ शकतो, जे आपल्याला फायनल रिटर्नच्या वेळेस किंवा इन फ्युचर कधीही लागल्या तर आपण ते इथं ऍड करू शकतो. तर अशा प्रकारे आपण नोट्स इथं ऍड करून ठेवू शकतो. आता ज्यावेळेस हे काम आपण कंप्लीट करू, म्हणजे स्टाफ कडनं ज्यावेळेस कंप्लीट होईल तर तो स्टाफ या कामाचं जे स्टेटस आहे ते इन प्रोसेसच्या जागेवरती कंप्लीट करून ते अपडेट करेल. आणि हे ज्यावेळेस कंप्लीट होईल त्याचा जे काय ARN नंबर असेल, एक्नॉलेजमेंट नंबर असेल, तो इथं आपण टाकू शकतो. नाही टाकला तरीही ते सेव्ह होईल. हे जे काय टास्क आहे हे कंप्लीट झाल्यानंतर जे काय ऍडमिन युजर असेल त्या ऍडमिन युजरला इथं टास्क पेंडिंग फॉर अप्रुव्हलला दिसणार आहे. हे टास्क कंप्लीट झालं की ते परत चेकही होईल. चेक झाल्यानंतरच ते फायनल कंप्लीट होईल टास्क. हे जे काय टास्क आहे इथं आपल्याला पेंडिंग फॉर अप्रुव्हल मध्ये दिसत राहील. आणि हे जे काय टास्क आहे त्याला डबल क्लिक केलं की ते रिव्ह्यू करून जे काय ऍडमिन असेल किंवा जे CA असतील ते चेक करतील. आणि इथून हे जे काय टास्क आहे याला राईट हँड साईडला हे रेड मध्ये याला टिक केलं की ते टास्क अप्रूव्ह होऊन जाईल. आणि हे टास्क आपल्याला आता बिलिंग या टास्कचा आपल्याला बिल करता येईल आणि या लिस्ट मधून ही टास्क ऑटोमॅटिक निघून जाईल. तर अशा प्रकारे आपण टास्क ऍड करू शकतो. ते टास्क जे काय आहे ते टास्क असाइन झालेले आपण इथून कम्प्लीटही करू शकतो. जस्ट डबल क्लिक करायचं आहे, त्याचे प्रोग्रेस मेंटेन करायची आहे. जे काही खर्च असतील ते टाकता येतील, काही डॉक्युमेंट्स मागवायचे असतील, काही क्वेरीज असतील तर कम्युनिकेशन करता येईल आपल्याला क्लायंटला. आणि काही नोट्स असतील तर ते नोट्सही आपल्याला इथं ऍड करून ठेवता येतील. तर अशा प्रकारे टास्क ऍड आणि टास्कची प्रोसेस करता येईल. डॉक्युमेंट्स जर काही क्लायंट कडनं आले ते डॉक्युमेंट्स आपण इथून इन्वर्ट करू शकतो. डॉक्युमेंट इन्वर्ट केलं की सपोज बँक स्टेटमेंट आलं, बँक स्टेटमेंट फॉर जुलै, आपण इन्वर्टचं टायटल ऍड करू शकतो. त्याच्यानंतर इथे रिमार्क्स मध्ये काही टाकायचं असेल तर ते रिमार्क्स टाकू शकतो. त्याच्यानंतर इन्वर्ट थ्रू कसं आलंय, ते मेलवरती आलंय, फिजिकली कुणी घेऊन आलंय तर ते आपण इथे ऍड करू शकतो. त्याच्यानंतर काय डॉक्युमेंट आलंय इथे पूर्ण आपण लिस्ट ऍड करून ठेवू शकतो डॉक्युमेंटची. इथे जर डॉक्युमेंट नसेल तर इथंच आपण F2 प्रेस केलं तर नवीन डॉक्युमेंट आपल्याला ऍड करता येईल. ते डॉक्युमेंट खाली इथं लिस्ट मध्ये ऍड होऊन जाईल. डॉक्युमेंट काय आलंय ते त्याचं डिस्क्रिप्शन इथं टाकू शकतो आपण. त्याच्यानंतर हे जे डॉक्युमेंट आहे ह्याचा जो काय स्टाफ काम करत असेल त्या स्टाफला आपण ते डॉक्युमेंट असाइन करू. आणि हे जे डॉक्युमेंट आलेलं आहे आपल्याकडे हे ते रिटर्न करायचंय की नाही करायचंय. इथं जर रिटनेबल येस केलं आपण तर ते डॉक्युमेंट आपण रिटर्न करू शकतो. म्हणजे ते डॉक्युमेंट आपल्याला काम झाल्यानंतर रिटर्न करावं लागेल. जर काय आपण झेरॉक्स मागवले जसं आधार, पॅन, हे आपल्याकडे एक कॉपी असते त्याची, ते डॉक्युमेंट नॉन रिटनेबल असतात तर इथं त्याला नॉन रिटनेबल नो करायचंय, इज रिटनेबल नो करायचंय. आणि हे डॉक्युमेंट ऍड करता येईल. मल्टिपल डॉक्युमेंट सुद्धा आलेले असतील तर ते डॉक्युमेंट्स आपण अशा प्रकारे इथं ऍड करून घेता येईल. अशा प्रकारे मल्टिपल डॉक्युमेंट सुद्धा येऊन जाईल. ज्यावेळेस इथं आपण सेव्ह करू त्यावेळेस हे जे काही स्टाफनी लॉग इन केलेले आहे त्याच्या ट्रान्झॅक्शन मध्ये इथं माय टास्क मध्ये त्याला असाइन झालेले टास्क दिसतात. आणि माय डॉक्युमेंट्स मध्ये जे काय डॉक्युमेंट्स त्या स्टाफला असाइन झालेत किंवा डॉक्युमेंट्स त्या स्टाफ साठी आलेले ते इथं दिसत राहतील. हे डॉक्युमेंट दिसत राहतील इथं. त्यानंतर इथं रेडी टू रिटर्न, ज्यावेळेस हे काम कंप्लीट होऊन जाईल आणि ते डॉक्युमेंट आपल्याला रिटर्न करायचं आहे ते रेडी टू रिटर्नला टिक केलं की ते डॉक्युमेंट आपण मागं पाठवू शकतो. आणि हे जे सेकंड डॉक्युमेंट होतं याला आपण नॉन रिटनेबल केलं होतं, म्हणजे रिटर्न करायची गरज नाही. अशा केसमध्ये इथं खाली आपल्याला काहीच दाखवत नाही चेकबॉक्सेस. आणि इथं हे डॉक्युमेंट ज्यावेळेस आपल्याला पाठवायचं आहे किंवा कोणी न्यायला येईल तर इथं आपण आउटवर्ड मध्ये ते मेंटेन करू शकतो की ते डॉक्युमेंट आपण कसं पाठवलंय, कोणाला पाठवलंय. सपोज मी सिलेक्ट केलं इथं आणि इथं सिलेक्ट डॉक्युमेंट्स रेडी फॉर आउटवर्डला टिक केलं तर APMच्या आपल्याकडे कुठले कुठले डॉक्युमेंट्सचं काम कंप्लीट झालंय आणि ते आपण पाठवून देऊ शकतो.
ते इथं दिसून जाईल. याला जस्ट आपल्याला टिक करायचंय, ओके करायचंय. ते डॉक्युमेंट इथं खाली लिस्टमध्ये ऍड होऊन जाईल आणि इथं रिमार्क्स मध्ये आपल्याला काही टाकायचं असेल तर ते इश्यू थ्रू कोणाकडे दिला आपण ते टाकू शकतो आणि खाली सेव्ह करायचंय. ऑटोमॅटिक हे डॉक्युमेंटचं सुद्धा मॅनेजमेंट होईल की कुठलं डॉक्युमेंट आपल्याकडे कधी आलं होतं, डॉक्युमेंट कुणी आणलं होतं आणि आपण ते डॉक्युमेंट कधी रिटर्न केलेलं आहे, हे सगळं आपण या डॉक्युमेंट मॅनेजमेंटमध्ये इनवर्ड आणि आउटवर्ड थ्रू मॅनेज करू शकतो. आणि इथं जर आपण रिफ्रेश केलं तर इथं आपल्याला दिसून जाईल की हे दोन्ही डॉक्युमेंट रेडी टू रिटर्न पण होतं आणि हे डॉक्युमेंट आपण रिटर्न पण केलेलं आहे. तर अशा प्रकारे डॉक्युमेंट मॅनेजमेंट, टास्क मॅनेजमेंट याच्यामध्ये आपण करू शकतो. आता जे काही टास्क आपले कम्प्लीट झालेले आहेत त्याचं आपण बिलिंगही करू शकतो. त्याचे वेगळे वेगळे इथं रिपोर्ट्स पण आहेत. टास्क इथं आपण पाहिलं की ऑल टास्कला केलं तर सगळे टास्क दिसतील, हे ऍडमिन साठी राहील. त्यानंतर कम्प्लिशन किंवा अप्रुव्हल डेट वाईज जर आपल्याला टास्क चेक करायचे असतील, जे कम्प्लीट झालेले टास्क आहेत तर ते आपण पर्टिक्युलर डेट वाईज इथं चेक करू शकतो. त्यानंतर सर्व्हिस वाईज टास्क, सर्व्हिसमध्ये समजा इन्कम टॅक्सचं आपल्याकडं काय काय पेंडिंग आहे किंवा जीएसटीचं काय काय पेंडिंग आहे ते आपण पर्टिक्युलर सिलेक्ट करून इथं आपण खाली ऍड करू शकतो. इन प्रोसेस किती आहे किंवा कम्प्लीट किती केलेत आपण, तर ते पर्टिक्युलर मंथ वाईज जरी पाहिजे असेल आपल्याला तर मंथ वाईज आपण चेक करू शकतो. या महिन्याचे एवढे रिटर्न्स आपण भरलेले आहेत किंवा एवढे इन प्रोसेस आहे किंवा पेंडिंग आहे. अशा प्रकारे आपण रिपोर्ट्स चेक करू शकतो. याच्यामध्ये बरेचसे रिपोर्ट्स आहे, ओव्हरड्यूज आहे, क्लायंट्स आहे, स्टाफ वाईज किती किती टास्क स्टाफला आपण दिलेले इथं आपण चेक करू शकतो. हे स्टाफ वाईज टास्क आहे. स्टाफला कुठल्या कुठल्या सर्व्हिसचे किती टास्क आहेत, त्यातले किती कंप्लीट झाले, किती इन प्रोसेस आहे, किती ऑन होल्ड आहे, हे आपण सगळं इथून चेक करून विचारू शकतो. त्याच्यानंतर खाली आहे इथं एक ऑप्शन आहे टास्क पेंडिंग टू बिल. जे काम कंप्लीट झालेले आहेत ते काम इथं आपल्याला, ते टास्क आपल्याला इथं दिसतील. जसे की आता आपण कंप्लीट केलेले टास्क पण आपल्याला इथं दिसतील. समजा हे जे काही एटीएम सर्व्हिसचं टास्क कंप्लीट झालेलं आहे याचं आपल्याला बिल क्रिएट करायचं आहे, तर इथं मेक बिल म्हणून एक ऑप्शन आहे आणि इथं क्लिक केलं आपण की ऑटोमॅटिक ते इनवॉइसला ऍड होऊन जाईल. हे इनवॉइस इथं ऑटोमॅटिक जनरेट होऊन जाईल. आणि यांचं जर अजून काही काम केलेलं असेल आपण, ते पण आपल्याला या बिलात ऍड करायचं असेल तर जस्ट सिलेक्ट कम्प्लिटेड टास्कला क्लिक केलं तर जे काही टास्क कंप्लीट झालेले ते मल्टिपल टास्क आपण सिलेक्ट करून ऍड करू शकतो. ते टास्क बिलामध्ये ऍड होतील. आपल्याला मॅन्युअल काही काम करायची गरज नाही किंवा ही सर्व्हिस दिली आहे याचं हे कोणत्या महिन्यासाठी होती, काय होतं. त्याच्यानंतर इथं आपण अमाऊंट पण टाकायची गरज नाही, कारण टास्क ऍड करताना आपण बजेट टाकलेलं होतं की त्याचं हे बजेट होता आणि हे जे काही टास्क आपण आता केले होते त्याच्यासाठी आपण ऍड केलं होतं की ₹1000 आपण त्यासाठी एक्सपेन्सेस मध्ये ऍड केलं होतं. ते पण ऑटोमॅटिक एक्सपेन्सेस मध्ये ऍड होऊन जाईल. आपल्याला सेपरेट लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही. कधी कधी आपण सर्व्हिस न प्रोव्हाइड करताही आपल्याला बिलिंग करावं लागतं, तर त्या केसमध्ये आपण इथं क्लायंट सिलेक्ट करून इथं डायरेक्ट सर्व्हिस सिलेक्ट करून टास्क ऍड न करताही बिलिंग आपल्याला इथं करता येईल. तर अशा प्रकारे आपण बिलिंग ऍड करू शकतो. आणि इथं रजिस्टरमध्ये पण आपल्याला दिसतील की कोणाकोणाचे किती किती इनवॉइसेस कसे कसे झालेले आहेत, हे सगळं डेट वाईज आपण ट्रॅक ठेवू शकतो. त्याच्यानंतर इथं दिसेल आपल्याला की बिल अमाऊंट किती आहे, बॅलन्स अमाऊंट किती आहे, हे सगळं आपल्याला हे इनवॉइसिंग मध्ये ट्रॅक करता येईल. आणि इथूनही आपण डायरेक्ट मल्टिपल इनवॉइसेस, मल्टिपल टास्कसाठी इनवॉइसेस ऍड करू शकतो हे टास्क पेंडिंग टू बिल मधून. सपोज पर्टिक्युलर एकाच क्लायंटचं नाव इथं आपण सर्च केलं तर त्याचे एवढे सगळे टास्क कम्प्लिटेड आहेत आणि इनवॉइस बनलेले नाही, तर त्याला आपण टिक करून एवढ्या सगळ्यांचं सपोज आपल्याला बिलिंग करायचं तर इथं करायचंय टिक केल्यानंतर मेक बिल. ऑटोमॅटिक जे टिक झालेले टास्क आहेत ते सगळे इथं ऍड होतील.
त्याच्या अमाऊंट ॲड होतील, त्याची टोटल ॲड होऊन जाईल. जस्ट आपल्याला बिल सेव्ह करायचं आहे आणि त्याची प्रिंट काढायची आहे. तर अशा प्रकारे हे इनवायसिंग आहे. त्यानंतर क्लायंटकडनं ज्यावेळेस पैसे येतील ते आपण रिसिट थ्रू ॲड करू शकतो. काही पेमेंट केले आपण तर इथं पेमेंट थ्रू करता येईल. हे अकाउंटिंगचा पार्ट आहे, हा नंतर पाहू. हे झालं आपलं बेसिक जे काय टास्क मॅनेजमेंट होतं, डॉक्युमेंट इनवर्ड आउटवर्ड होतं. त्यानंतर एखादा टास्क आपण एखाद्या स्टाफला असाइन केलाय, पण त्याकडे खूप वर्कलोड असेल आणि त्याला तो आता जमत नाहीये. जर तो टास्क आपल्याला ट्रान्सफर करायचा असेल तर टास्क आपण ट्रान्सफरही करू शकतो. जसे की हे 2 टास्क आहेत, हे मला ट्रान्सफर करायचे. जस्ट त्याला टिक करायचंय आणि ते कोणाला असाइन करायचे आपल्याला ते नाव इथं सेट केलं आपण आणि सेव्ह केलं की ते ऑटोमॅटिक ते जे टास्क आहेत हे 2 टास्क ऑटोमॅटिक दुसऱ्या स्टाफला असाइन झालेले. त्या स्टाफच्या डॅशबोर्ड मधून ते निघून जातील आणि दुसऱ्या स्टाफला ते दिसत राहतील. तर अशा प्रकारे हे टास्क मॅनेजमेंट आहे. एखाद्या जर रिटर्नची ड्यू डेट चेंज झाली तर ती ड्यू डेट आपल्याला जे काही जुने टास्क ऍड केलेले त्याच्यात जुनीच असते. ती ड्यू डेट जर आपल्याला अपडेट करायची असेल तर इथं अपडेट टास्क ड्यू डेट मधून आपण ते अपडेट करू शकतो. जसे की आपल्याला आता जे रिटर्न आपण ऍड केलं होतं जुलै 2022 साठीचं जीएसटीचं, त्या नावावाईजही आपण सर्च करू शकतो. सपोज हे जे काय आपण टास्कचं टायटल केलं होतं त्याचे जर ड्यू डेट अपडेट झाले असतील तर ते टास्कचं टायटल ऍड केलं की सगळे इथं आपल्याला दिसतील. इथून सगळे टास्क सिलेक्ट करायचे, न्यू जी ड्यू डेट असेल ती इथून आपण सेट करून अपडेट करू शकतो. हे झालं नावावाईज, पण नावाने सर्च करणं थोडं कॉम्प्लिकेटेड जातं. जर इथं आपण केलं की सर्च बाय ड्यू डेट तर ही ड्यू डेट ज्यांची ड्यू डेट तिथं आपण सेट करून ठेवू की या तारखेचं जे काय ड्यू टास्क आहेत तेवढेच दाखव, तर तो तेवढेच टास्क आपल्याला इथं दाखवून देईल. त्या ड्यू डेट वाईज आपल्याला इथं दिसून जातील किंवा नावावाईजही आपण इथं टिक करून सर्च करू शकतो आणि ते आपण अपडेट करता येतील आपल्याला. इथं ड्यू डेट वाईज पण हे असे दिसून जाते. 26/8 आपण ड्यू डेट सेट केली होती, इथं ड्यू डेट आपल्याला दिसून जाईल. सपोज याची ड्यू डेट आपल्याला करायची आहे 30/8 आणि याला केलं सेव्ह आपण, तर हे ऑटोमॅटिक हे जे काही सगळे टास्क आहेत यांचे ड्यू डेट आपण अपडेट ड्यू डेट अशा प्रकारे आपण अपडेट करू शकतो. त्यानंतर काही रिमाइंडर्स वगैरे आपण पर्सनली सेट करायचे असतील आपल्याला तर इथं आपण रिमाइंडर्स पण पर्सनली सेट करून ठेवू शकतो. जसं की पेमेंट कलेक्शनचं काही रिमाइंडर असेल, इथं डिस्क्रिप्शन मध्ये जे काही नावं टाकायचे असतील आपल्याला काय किंवा काय डिस्क्रिप्शन टाकायचे असतील ते इथं टाकू शकतो. आणि रिमाइंड ऑन कोणत्या तारखेला त्यांनी ते रिमाइंड केलं पाहिजे ते आपण इथं टाकून देऊ शकतो. आणि हे पर्सनलाइज आहे, जो स्टाफ लॉग इन असेल त्याच्यासाठी हे रिमाइंडर फक्त राहतील, त्याचं हे सेपरेट राहील. अशा प्रकारे आपण रिमाइंडर्स ऍड करून ठेवू शकतो. आणि ते रिमाइंडर्स आपल्याला एक डेस्कटॉपला एक युटिलिटी येऊन जाते, त्या युटिलिटीमध्ये आपल्याला हे जे काय रिमाइंडर्स आपण ऍड केलेले ते आपल्याला दिसून जातील. आपल्याला आपल्या युजरनी त्यासाठी लॉग इन करायचंय तर इथं ऑटोमॅटिक आपल्याला दिसतील आपले रिमाइंडर्स. प्लस लॉग इन न करता इथून तुम्ही तुमचे टास्कही चेक करू शकता की काय काय टास्क असाइन झालेले, काय काय डॉक्युमेंट्स तुमच्यासाठी इन्व्हर्ट झालेले, तुमचे रिमाइंडर किती आहे. जर ऍडमिन असेल तर डॉक्युमेंट किती पेंडिंग आहेत अप्रुव्हलसाठी ते पण इथून कळून जाईल. किंवा सॉफ्टवेअर लॉग इन न करता इथूनच तुम्ही रिमाइंडर ऍड करू शकता
काही टास्क ॲड करायचे असेल टास्क ॲड करू शकता, डॉक्युमेंट इनवर्ट करता येईल आणि डॉक्युमेंट आउटवर्ट पण करता येईल. म्हणजे पूर्ण सॉफ्टवेअर ओपन करून त्याच्यात एंट्री करायची गरज नाही. तर अशा प्रकारे आपलं हे जे काय आहे माय ऑफिस सॉफ्टवेअर आहे, याच्यात अजूनही बरेच फीचर्स आहे, पण व्हिडिओमध्ये सगळंच कव्हर करणं पॉसिबल नाही आहे. तर हे आपलं माय ऑफिस टास्क मॅनेजमेंट आपलं CS साठी. थँक्यू.